सह्याद्रीत नवीन शिलेदाराची डरकाळी. मित्रांनो, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पुन्हा एकदा वाघाच्या डरकाळीने जंगल दणाणून गेले आहे. सह्याद्री टायगर रिझर्व्हमध्ये एका नवीन नर वाघाची नोंद झाली आहे व त्याला शिलेदार असे नाव देण्यात आले आहे. हा वाघ 2024 साली सर्वप्रथम सिंधुदुर्गातील आंबोलीत ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला होता. त्याचं प्रथम नाव ठेवण्यात आलं होतं SKT-21 सह्याद्री कोकण टायगर 21. काही अहवालानुसार तो सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट भागातून स्थलांतर करून सह्याद्रीच्या जंगलात पोहोचला असावा. त्यानंतर 1 वर्ष हा गायबच होता. कुठे होता कोणालाच माहीत नाही. 2025 साली जानेवारीत अचानक हा राधानगरी अभयारण्यात कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपला गेला. वाघ सहसा आपले स्वतंत्र क्षेत्र शोधण्यासाठी लांब पल्ल्यांचा प्रवास करतात. 2026 साली हाच वाघ शिलेदार चांदोली राष्ट्रीय उद्यानात टिपला गेला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे अभयारण्य त्यांच्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे बिबट्या, अस्वल, रानडुक्कर, सांबर यांसारखे अनेक प्राणी आढळतात. वाघाची उपस्थिती म्हणजे त्या जंगलाची अन्नसाखळी मजबूत असल्याची चिन्ह आहेत व ते शिलेदाराला आकर्षित करतात. शिलेदार हेच नाव का? सह्याद्री किल्ल्यांच्या आणि शौर्याचा इतिहास लक्षात घेऊन हे दमदार नाव ठेवण्यात आलं आहे. वनविभागाने ट्रॅप कॅमेरा व पावलांचे ठसे याद्वारे या शिलेदारावर लक्ष ठेवले आहे. अशाच तरुण वाघांकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोकणात वाघांचे अस्तित्व वाढवणार आहेत व कोकण ताडोबासारखे वाघांच्या बाबतीत समृद्ध होईल अशीच आशा बाजी, सेनापती, सुभेदार, शिलेदार, चंदा, हिरकणी, तारा या सर्वांकडून वनविभागाला आहे. योग्य खबरदारी घेतली तर माणूस आणि वन्यजीव यांचे सहअस्तित्व शक्य आहे. आपणही वनविभागाप्रमाणे वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी हातभार लावूयात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.